गुजरातमधल्या वलसाड जिल्ह्यातल्या देहरी गावात असलेला 15 एकरवरील कल्पवृक्ष नैसर्गिक शेती फार्म म्हणजे भास्कर सावे गुरुजींनी गेल्या 60 वर्षात केलेली नैसर्गिक शेतीची तपश्चर्या आहे। भास्कर सावेंच्या कल्पवृक्ष शेती फार्ममध्ये गेल्या 60 वर्षांपेक्षा जास्त काळापासून नैसर्गिक शेती केली जाते। रसायनांचा वापर थांबवल्यानंतर त्यांच्या शेतात गांडुळांची कार्यक्षमता वाढली। गेल्या 6 दशकांपासून याचाच त्यांना फायदा मिळतोय। भास्कर सावेंचे ज्येष्ठ सुपुत्र नरेश सावे गेल्या 40 वर्षांपेक्षा जास्त काळापासून वडिलांच्या मार्गदर्शनाखाली हा फार्म सांभाळतायत। त्यांच्या शेतात नैसर्गिक गांडूळ कसं काम करतो हे जाणून घेऊयात। हा आहे गांडूळ। हा आपल्या शेतकऱ्याचा खास मित्र। हा शेतकऱ्याचा ह्याला आम्ही नांगर पण म्हणू शकू, कारण की हा मळ टॅग करायला ह्याला 24 तासामधून जवळजवळ 10 ते 12 वेळा वरती यावं लागतं आणि कम्प्लिटली वरती आला त्याला पक्षी खातील म्हणून हा लगेच टर्न घेतो आणि 24 तासामध्ये हा 20 छिद्र करतो आणि 90 दिवसाचा पावसाळा असला तर 72 करोड आणि 20 लाख छिद्र होतात। तर एका एकरामध्ये 4 लाख गांडूळ असतात आणि हा स्वतःच्या 1.5 पट माती खातो आणि बाहेर काढतो। 4 दिडे 6 टन माती खालीवरती करत असतो। म्हणजे ह्याची नांगरट करायची जरूर नाही। मोठ्या मोठ्या जंगलामध्ये कोण नांगरट करतं? कोणीच नाही। असं आमच्या कल्पवृक्षामध्ये, नंतर आमच्या दुसऱ्याकडे फार्म आहे त्याच्यामध्ये बिलकुल आम्ही नांगरट गेली 30-40 वर्ष बिलकुल नांगरट केली नाही। शेतकऱ्यांचा खरा मित्र असलेल्या गांडुळाचं संवर्धन करणं गरजेचं असताना आपल्या रासायनिक शेती पद्धतीमुळे गांडुळाचं उच्चाटन होतंय। कधी काळी रासायनिक शेती करणाऱ्या भास्कर सावेंना रासायनिक खतांचा धोका कसा लक्षात आला ते जाणून घेऊ। आश्लेचा नक्षत्र असतं, आश्लेचा म्हणजे, आणि आश्लेच्या नक्षत्रामध्ये रस्त्यावरती गांडूळ बाहेर येतात। ती मुलं शाळेत जाताना एखाद्या मुलाने त्या गांडूळाला लघवी केली का तडफड बघतो मरून जातो। लघवी केली तर जो प्राणी मरून जातो त्याच्यावर तुम्ही केमिकल टाकलं काय केलं? एवढं भयंकर कृत्य हा कृषी सायंटिस्टने केलं। ही वस्तुस्थिती आहे। गांडुळाची उपयुक्तता जाणून घेतल्यानंतर आम्ही 15 एकरांवर पसरलेल्या कल्पवृक्ष फार्ममध्ये फेरफटका मारला। इथे नारळाची 450, चिकूची 400, सुपारीची 500, आंब्याची 20 आणि सीताफळाची 50 झाडं आहेत। त्याचबरोबर केळीची 300 झाडं आहेत। तर 1 एकरात भात आणि भाजीपाल्याची शेती ते करतात। या शेतीत त्यांनी कीटक, जीवजंतू, पक्षी, प्राणी, गांडूळ या सगळ्यांचा मुक्त संचार ठेवलाय। झाडांना खोडाजवळ पाणी देण्याऐवजी दुपारी 12 वाजता ज्या ठिकाणी शेवटची सावली असते तिथे पाणी देतात। त्यामुळे जमिनीत वापसा राखला जातो। रासायनिक खतं, कीटकनाशकं, नांगरणी, फवारणी या गोष्टी टाळून त्यांनी आपल्या शेतीतील नैसर्गिक चक्रातली ढवळाढवळ थांबवली आहे। इथे प्रत्येक गोष्ट निसर्गाच्या इशाऱ्यानुसार ते करतात। त्यांच्या शेतातली क्रॉटन वनस्पती सुकल्यानंतरच ते पाणी देतात। यामुळे पिकांना आवश्यक तेवढंच पाणी दिलं जातं। हे आमचं वॉटर इंडिकेटर आहे। ह्याच्यामुळे आम्हाला पाणी कधी द्यायचं बागेत ते हे आम्हाला दाखवतं। ह्याचं कसं आहे, ह्याची जी फायबर रूट्स आहेत, तंतुमुळे आहे, ती 7 ते 8 इंचाच्या खाली जात नाही। 7 ते 8 इंचाच्या खाली जर तुमचा वापसा गेला का ही कोमसतात। ही आता कोमसलेली आहे आणि ही हिवाळ्यामध्ये 8 दिवसामध्ये कोमसतात, 7 ते 8 दिवसात कोमसतात आणि हीच झाडं उन्हाळ्यामध्ये 10 ते 12 दिवसात कोमसतात। त्याचं कारण असं आहे की आम्ही सजीव शेती करतो, म्हणजे असंख्य गांडूळ तयार होतात आणि गांडूळ तयार झाले का तिकडे हुमस नावाचे बॅक्टेरिया तयार होतात आणि हुमस नावाच्या बॅक्टेरियामध्ये अशी शक्ती आहे की हवेतली आर्द्रता ओढून घेते, म्हणून त्यांना ती उन्हाळ्यामध्ये हवेतली आर्द्रता मिळते, म्हणून ते 2 दिवस लेट कोमसतात। या नैसर्गिक शेतीत किड्या मुंग्यासुद्धा त्यांचं जीवन सहज जगतात। कीटकनाशकं आणि रासायनिक खतांचा वापर होत नसल्यानं त्यांची संख्या नैसर्गिकरित्या नियंत्रित राहते। पिकाला हानिकारक किड्यांची संख्या वाढल्यास ती आपोआप नियंत्रित होते। मातीतला कोळी कशा प्रकारे वनस्पतींना नुकसान देणाऱ्या किड्यांना खातो ते पाहूयात। जो कोळी असतो तो हवेमध्ये जाळं बनवतो आणि त्याच्यामध्ये कीटक जंतू जे आहेत त्यांना तो त्याचं ते अन्न आहे तो भक्षक करतो, ते खातो। हे जे आहेत हे मातीमधले कीटक आहेत, कोळी आहे, सॉरी
मातीमधला हा कोळी आहे आणि मातीमध्ये जे काही कीटक असतील त्यांना हा पकडून खातो. त्याचे हे खड्डे आहेत, म्हणजे बायोलॉजिकल कंट्रोल करायला. जास्त कुठलाही कीटक जास्त झाला का तो निसर्ग ॲटोमॅटिक त्याला कंट्रोल करतो. ते बायोलॉजिकल कंट्रोल इकडे झालेलं आहे. साधारण ह्याला जी माती मिळालेली आहे ना ती अगदी मऊ आणि नरम अशी माती आहे. ह्याच्यामध्ये तो हे असतो आणि ह्याला जो खड्डा त्यांनी बनवला त्याच्यामध्ये फसला जातो तो कीटक. वाळूमय झाले म्हणून तो इकडे तो खड्डा तयार करतो आणि त्या खड्ड्यामध्ये असा तो आला जवळ आला का ॲटोमॅटिक त्याच्यामध्ये जो फसला जातो. फसून मग त्याला तो मध्ये ओढून येतो मध्ये आणि मध्ये तो गुदमरला का मग त्याला खाऊन टाकतो. सावेंच्या 15 एकर शेतात दरवर्षी सगळ्या झाडांचा जवळपास 40 ते 50 टन पालापाचोळा पडून कुजतो. म्हणजे दरवर्षी त्यांच्या शेतात सेंद्रिय खत आपोआप तयार होतं. त्याचा जैविक चक्र कायम राहण्यात मोठा वाटा आहे. त्याचीच फळं सध्या कल्पवृक्ष फार्ममध्ये मिळत आहेत. नरेश सावेंनी आपल्या शेतात विहीर पुनर्भरणाचाही प्रयोग राबवला आहे. त्यामुळे अवघ्या 500 मीटरवर समुद्र असून सुद्धा त्यांच्या विहिरीला भरपूर गोड पाणी उपलब्ध झालं आहे. विहिरीचं पाणी फार पूर्वी चांगलं होतं, पण इकडे MIDCचा प्रोजेक्ट आला तेव्हापासून ह्याचं पाणी एवढं खराब झालं की आमचा भाजीपाला पण होत नव्हता, नष्ट झाला होत नव्हता. मग आम्ही ह्याला रिचार्ज करायचं. रिचार्ज केलं तर हे पावसाचं पाणी ही 100 फूट विहीर आहे. 100 फुटावरती 50 फूट आहे. 50 फुटावरती प्रेशरने पाणी ते जातं मध्ये आणि संबंध ह्याच्यामध्ये पसरतं म्हणजे आणि हे जवळजवळ 2 ते 2.5 महिने पावसाळा असतो तितकं पाणीमध्ये एकसारखं जात असतं आणि ते पाणी मग खारं पाणी झगडून देतं आणि खाराच्या जाग्यावर हे बसतं आणि आम्हाला वर्षभर ते पाणी मध्ये विहिरीत येतं आणि ते विहिरीत आम्हाला चालतं. त्यापासून आता आमचा भाजीपाला पण व्हायला लागला आणि पाणी पण थोडं सुधारलं. नरेश सावे म्हणजे भास्कर सावेंचे थोरले सुपुत्र. त्यांच्या जन्मापासून भास्कर सावे नैसर्गिक शेतीत प्रयोग करतायत. आज नरेश सावेंनी सुद्धा वयाची 60 गाठली आहे. त्यांचं सगळं आयुष्य या फार्ममध्ये वडिलांसोबत नवनवे प्रयोग करण्यात गेलं. याचा नरेश सावेंना सार्थ अभिमान वाटतो. मी SSC झालो आणि नंतर मला पुढे शिकायचं होतं. तेव्हा मला विचारलं वडला की तुला काय, तर मला ह्याच्यामध्ये लहानपणापासूनच थोडी गोडी होती शेतीबद्दल. तर मी सांगितलं की BSc एग्री ला जाणार होते, शेतीचं शिक्षण घेतो. तर तेव्हाच मला सांगितलं की कशाला तू ही 4-5 वर्ष फुकट घालवतो, कारण की तिकडे काय तू शिकवणार आणि इकडेच राहा. म्हणून मग मी इकडेच राहा. त्यावेळेला मला काय वाटलं नाही. थोडंसं मला हे पण आलं, राग पण आला की मला पुढे शिकून देत नाही. पण ते नंतर मला कळलं. एकदा असंच आमच्याकडे म्हणजे आत्ताच 10 वर्षापूर्वी पुण्यावरून 3 दिवसाचा आमच्याकडे सेमिनार ठेवण्यात आला होता. त्याच्यामध्ये बरेचसे ह्या सजीव शेतीवरती काम करणारे शेतकरी ज्यांनी सजीव शेती केलेली आहे, मग त्याच्यावरती संशोधन करत शास्त्रज्ञ असं करून 30 लोक आले होते. तर प्रश्नोत्तरीच्या वेळेला मला ह्यांनी प्रश्न विचारला की तुमचं शिक्षण काय, असं त्यांनी विचारलं. त्यांना वाटलं की हा पण ग्रॅज्युएट असेल आणि काहीतरी जास्त PhD वगैरे केलं असेल म्हणून. तर त्यावेळेला ते BV भट जे होते ना ते MSc एग्री, त्यांनी सांगितलं की नरेश तू नको उत्तर देऊ, ह्याचं उत्तर मी देतो. तर त्यांनी सांगितलं हे संबंध आपण ज्यात बसलेले आहेत 30 लोक संपूर्ण आपण शेतीचे ग्रॅज्युएट आहेत म्हणून आपण शेती करत नाही. आणि जर ग्रॅज्युएट झाला असता तर ह्यांनी पण शेती नाही केली असती आणि कुठे नोकरी केली असती किंवा कुसेवा केली असती, गुरुजींच्या भाषेत सांगायचं तर. तर तेव्हा मला उमजलं की मला BSc एग्री का नाही होऊन दिलं. डॉक्टर असतो, त्याचा मुलगा डॉक्टर होता तो डॉक्टरी करतो, वकील असला तर वकिलाचा मुलगा वकिली करतो. तसा शेतकऱ्याचा मुलगा BSc एग्री MSc झाला तो शेती करत नाही, नोकरीच करतो. तर तेव्हा मला ते उमजलं आणि ते त्यावेळेला बरंच झालं, कारण की ह्याच्यामध्ये जो आनंद आणि जे हे मिळतं सॅटिस्फॅक्शन आणि एवढे सगळे लोक आपल्याकरता येतात, आपल्याकडे आपल्याला विचारतात, आपलं हे करतात, त्यावेळेला आपल्याला वाटतं की काय. त्याच्या आधी काय माहिती आहे का की आत्ता 10 वर्षापासून लोक करून यायला लागले. त्याच्या आधी संबंध लोक यायचे, ऐकायचे, त्यांच्या घरी जायचे, मग घरून विरोध झाला किंवा नाही तर आपलं नाही जमायचं असं करून ना ते थांबून जायचे, करत नव्हते. पण त्यांना आता करून न येतात आणि प्रश्न विचारतात, आम्ही हे केलं, आम्हाला हा प्रयोग हे आला, आम्हाला असं झालं, आम्ही आणखीन काय करावं. तेव्हा फार आनंद होतो आणि थोडंसं हे वाटतं आयुष्याचं काय चीज झालं आहे असं वाटतं. सावेंच्या 15 एकर क्षेत्रातनं त्यांना त्यांच्या कुटुंबाच्या गरजा भागवण्या इतपत अन्नधान्य आणि फळांचं उत्पादन मिळत आहे. त्यांना दरवर्षी नारळ, आंबे, चिकू, केळी, सुपारी आणि इतर फळांपासनं अंदाजे 3 ते 4 लाख रुपयांचं उत्पन्न मिळतं. नारळापासनं ते नारळाची रोपं बनवतात. रोपांच्या विक्रीतनं त्यांना वार्षिक किमान 4 लाखांचं उत्पन्न मिळतं. त्यासाठी त्यांना मजुरांचा थोडा बहुत खर्च सोडला तर इतर खर्च येत नाही. म्हणजेच
वार्षिक 6 ते 7 लाख रुपयांचा नफा मिळतो. विशेष म्हणजे हा सगळा शेतमाल नैसर्गिक पद्धतीनं पिकवलेला असल्यानं त्यापासनं त्यांचं आरोग्य अतिशय चांगलं राहत असल्याचा त्यांचा अनुभव आहे. म्हणूनच की काय, आज 90ीत पोचलेले भास्कर सावे आपल्या संपूर्ण शेताला चालत फेरी मारतात. त्यांचं नैसर्गिक शेतीचं मॉडेल नव्या पिढीतल्या शेतकऱ्यांना नक्कीच अनुकरणीय आहे. कॅमेरामन अभय प्रसादसह संदीप भुजबळ, साम मराठी, वलसाड, गुजरात.